आज आपण छान असे लटकन करणार आहोत। तर आपण हे 3 चौकोन घेतलेले आहेत, 3 बाय 3, 4 बाय 4 आणि 5 बाय 5 असे हे 3 चौकोन आहेत। सुंदर असं लटकन याचं बनवता येतं। तर तुम्ही पाहू शकता अतिशय छान असं कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण हे लटकन बनवणार आहोत। तर हे आपण त्रिकोण असं करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। परत याचं सुद्धा आपण त्रिकोण बनवून घेणार आहोत। परत हा तिसरा त्रिकोण आहे, याचा सुद्धा आपण व्यवस्थित असा त्रिकोण बनवायचा आहे। आणि असे एकावर एक ठेवायचे आहे व्यवस्थित असं। हे परत असा त्रिकोण एकावर एक ठेवून तयार करून घ्यायचा आहे। सुंदर असं याचं लटकन तयार होतं खूप सोप्या पद्धतीने। फक्त तुमच्याकडे कलर कॉम्बिनेशनचा कपडा पाहिजे। असं हे व्यवस्थित आपण दोनदा आपण शिलाई मारून घ्यायची, म्हणजे शिलाई उकलत नाही। तर पाहू शकता हे असे आपले 2 लटकन आपण तयार केलेले आहेत। अतिशय छान असं हे लटकन आपलं तयार झालेलं आहे कलर कॉम्बिनेशननुसार। ह्या लटकनमुळे ब्लाउजला खूप असं गेटअप येतं। पाहू शकता खूपच छान असं लटकन आपण तयार केलेलं आहे। आणि आता आपण लावणार आहोत ब्लाउजला। तीन इंचाच्या अंतरावर आपल्याला हे दोरी लावायची आहे। या दोरी लावण्याचे 2 फायदे आहेत। एक तर गेटअप येतो आणि जर तुमचा गळा मोठा असेल तर उतरत नाही, त्यासाठी ही दोरी दिसायला पण छान दिसते आणि आपलं ब्लाउजचं सुद्धा काम करते व्यवस्थित बसवण्याचं। तर ह्या दोरीचे असे फायदे आहेत। आणि लावताना मात्र दोन्ही त्याच अंतरावर लावायचं, म्हणजे मागं पुढं होत नाही आणि दिसायला खूप छान असं दिसतं हे लटकन। तर आपलं हे ब्लाउजला लटकन आपण लावून घेतलेलं आहे। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद। सुंदर असं लटकन आपण तयार केलेलं आहे। पाहू शकता खूप छान असं लटकन आपलं तयार झालेलं आहे। ब्लाउज खूप मोठा असल्यामुळे ते व्यवस्थित असं पसरवता येत नाहीये, त्याच्यामुळे ते मागं पुढं दिसतं आहे। तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।